वाणी तुझी आता एकिदा वेशी अनेकता पर्यकात्मकाने मोडे आता अभिनव वाग विलासिनी चातुर्यात कदा कामी हे शारदा विष्णुमेरी नमस्कार आता हरदया फुले चौफाळण्या वरे वरी वैसो पावले श्री गुरुजी नमस्कार आता कारण परिहार आता सर्वांना दिलेला आहे. परिहार याचं काय काम आहे ठीक आहे. कारण सर्व गावकरी मंडळीने मिळून अशा प्रकारचं आमंत्रण दिलं आणि त्या आमंत्रणाला अनुसरून आम्ही या ठिकाणी आलेली आहोत. आमची बरेचशी काही सुज्ञ अशा प्रकारचे वाचक सूचक ठीक आहे. आमची नामदेव महाराजांचा अतिशय या वाचक सूचकावर प्रेम असल्यामुळं प्रत्येकाला त्यांनी फोन लावला आणि बोलवलं ठीक आहे. म्हणून या ठिकाणी आपण आलेली आहोत. आता या गावामध्ये जे आहे ते सुंदर अशा प्रकारचं आयोजन नियोजन केलेलं आहे आणि ते आयोजन नियोजन करण्याकरता कारण घराची कला आम्हाला सांगितलं असते. म्हणून धन्य तोची ग्राम जिथे हरीचे दास धन्य तो वंश भक्तिभागी ब्रह्मज्ञान तिथे असे बरोबर धन्य नरनारीचे तू ठीक आहे. पण ब्रह्मज्ञान मिळवण्याकरता काय करावं लागते ठीक आहे. कारण सुंदर अशा प्रकारच्या मागच्या वया ज्या अहंकाराची गेलेली आहे अतिशय सुंदर अशा प्रकारच्या आमच्या महाराजांना सोडण्याची प्रयत्न केलेली आहे. पण अहंकार करावं का नाही ठीक आहे. आमचे गडगे महाराज सांगितलं असतात ठीक आहे. सांगितलं असतात तर याच्यात ते उदाहरण येऊन येतच देत असतात ठीक आहे. ते देत असताना अहंकार करावा की नाही ठीक आहे. अहंकार केल्याशिवाय काम होते का. आणि माणसं प्रत्येक म्हणतात अहंकार नसावा अहंकार असावा पण कशाचा असावा कसा नसावा ते तुम्हाला थोडक्यामध्ये सांगण्याचे प्रयत्न करतो. कारण जे अहंकार वाहताना अंगी आणि हरीचे घुसवायला लागली लोभी एकची जगी माझे हे अहंकार केल्याशिवाय तितक्या लांबून माणसं येतात का केस थोडं झालेला आहे गोवा गडगे महाराज ठीक आहे. काल कणारू लागले फोटोवर बोलू लागलो आणि आज इथं आले अहंकार होता म्हणून आले ठीक आहे. परमार्थाचा अहंकार केला पाहिजे. अहंकार केल्याशिवाय होतच नाही. आणि आमच्या हनुमंताने ते अहंकार केला ते अहंकार बरोबरच होता बरोबर नव्हता असं नाही. पण आपण जे अहंकार करतो आपल्याला अहंकार आलेला आहे त्या अहंकाराचं विसर्जन आपण कसं करायचं याचा विचार आपण आपला करायचा दुसऱ्यांना ठीक आहे. म्हणून कार्य करीत असताना दुसरे एकनाथ महाराजांच्या भागवताचं प्रमाणे रेगुल महाराज जे अहंकार वाद आणि येण्याने सुरितले मग अहंकार व्हायचा आहे तो जरी परमार्थ साई होय तरी स्वभावाचे डवलाय भांडूप आहे संसार याचं नाव आहे अहंकार ठीक आहे. आणि आता हे जे अहंकार हे गुणाचा अहंकार परमार्थाचा अहंकार नाही गुणाचा अहंकार आहे. गुणाचा अहंकार आला तर ते मात्र मातीत घालते चित्ती हाते ठाव जिवे सकळ शास्त्राचा सराव ऐसे कोटी एक जन्म जाऊ परिणाम पावली मात्र ठीक आहे. म्हणून अहंकार जे अहंकार तुम्हाला आम्हालाच नाही अहंकारवादी सदाशिवा तोही आणला जीव भावा त्याचा मनुष्याचा कोण केव्हा अहंती जीवा मुक्तता केली. म्हणून अहंकार कशाचा यावा कशाचा नाही त्या अहंकाराची व्याख्या करीत असताना माऊलीने सुंदर अशा प्रकारचं व्याख्या केलेली आहे. हा विचारून अहंकार सांगितला मग आस्तीची वस्तू व्हायची तरी आपली स्वस्ती सहजी आपण केली. हा अहंकार म्हणलं की निवडला तर कोणता अहंकार आहे ते कारण देहाचा अहंकार करू नये कशाचा अहंकार करू नये देहाचा अहंकार करू नये आणि आपल्या कर्तव्याचा अहंकार करू नये ठीक आहे. मग कर्म करीत असताना काय केलं पाहिजे कारण हे कर्म करीत असताना जे थोर परापरा सांगितले उत्पत्ती आली श्रीजे जय जगात हकुटे होते ते जवळ मागे. आता आमचे हनुमंत राहिले आहेत ते त्या ठिकाणी आमच्या प्रभू रामचंद्राचा चंद्राचा धावा केलेला आहे ठीक आहे. भक्ती म्हणलं की धावा भक्ती म्हणलं की डोळ्यात पाणी आलं तर भक्ती नाही ती भक्तीच नाही ठीक आहे. म्हणून भक्तीनं साक्षात्कार होत असते ज्ञानानं देव कळत असतंय आणि योगानं रिद्धी सिद्धी प्रसन्न होत असतात. हे तिन्ही काम म्हणजे ते आधी म्हणजे अंतःकरण शुद्ध करण्याचे कार्य आहे आणि हे शुद्ध झालं तर भगवंत त्याला ज्ञान देतो. आपणच देव होय गुरु हे काय कोण होते गुरु देवच होत असते. म्हणून अशा प्रकारची अनन्य अशा प्रकारची आमच्या भगवंताचा धावा केलेला आहे भगवंता हे का नाही धाव झाली आहे. आता पहाटेशी काय हे का नाही धीर नाही पोटी झालो योगी हे पोटी म्हणून अशा प्रकारचा धावा केला. हे भगवंता मी जे काय कार्य केलेलं आहे हे कार्य मी म्हणजे तुमच्या समोर अहंता केली आणि त्या अहंतेमुळे यश येईन बुद्धीची बुद्धी आपला अंतरात्मा गुण तेने मोनिया प्रसन्न कपिनंदन प्रभु
दिला शरण जात असताना किती आनंदी भाव पाहिजे कैसा काया वाचा म्हणे आती कृपाळू विनाकारण भगवंत कसा आहे सद्गुरु कसा आहे कैसा काया वाचा म्हणे आती कृपाळू विनाकारणी थोडी शिष्याची भोगंदने उठवी ठाणे अहंकाराची याचं नाव गुरु याचं नाव भगवंत ऐका नाही आणि ते घालण्याकरता आमच्या हनुमंतरायाने जे आहे त्या ठिकाणी धावा केला तूच बुद्धीची बुद्धी आहेस तूच अंतरात्मा आहेस कारण हे शरीर चालणार जे आहे ते कार्य घडणार आहे तुझ्या प्रेरणेशिवाय नाही त्याला प्रेरक ब्रह्म असं म्हणतात ठीक आहे नाही म्हणून तू कसा आहे बुद्धीचा दाता नारायण ठीक आहे नाही म्हणून या माझी बुद्धी जी आहे माझं जे अंतःकरण आहे त्या अंतःकरणामध्ये आता तूच विचार देणार आहे गजेंद्र ग्राही धरला असता संकटी स्मरणा भगवंता काकुलती उडी सत्वरता घालून तत्वता उद्धरला तेव्हा तुला जो शरण आलेला आहे ठीक आहे ना त्या शरण आलेल्या करता तू किती अशा प्रकारचा उतारला आहेस कारण ती 4 पायाचा अशा प्रकारचा असणारा हत्ती जी आहे त्यांनी अशा प्रकारचा धावा केला आणि धावा केल्यावर म्हणलं की अशा प्रकारचं कारण भक्ती अशी आहे भक्तीला ज्ञानाची गरज नाही महाराज ठीक आहे ना भक्तीची निनावे चतुष्पदादी आघवे वैकुंठीची राणी योग्य केली ठीक आहे म्हणून हे 4 पायाचा असणारा जे हत्ती असणारा हे संकटात पडला आणि संकटात पडल्याशिवाय देव आठवत नाही ठीक आहे म्हणून माऊली आपले संत म्हणतात दुःख ते देईल सर्व सुख फळ होतील शीतळ अग्निद्वार दुःखाशिवाय भगवंत आठवत नाही सुखामध्ये तसं संत हे करतात ठीक आहे पण दुःखाशिवाय भगवंत आठवत नाही म्हणून कुंती मातेनं भगवंतानं अशा प्रकारचे विचार माता तुम्हाला काय पाहिजे ती म्हणली बाबा म्हणजे असे संकटावर संकट आले पाहिजे म्हणजे कशामुळं हे तुमचं जगावेगळंच मागणं आहे संतांचं मागणं जगावेगळंच असतं ठीक आहे आणि त्याला संत म्हणत असतात म्हणून म्हणजे ते संकट दे कशामुळं म्हणजे त्याचं कारण म्हणजे तुझी आठवण होत ठीक आहे सुखात संसारात सुखाच्या संसारात आठवण होत नाही म्हणून अशा प्रकारचा आमच्या हनुमंतावर संकट आलं तो आनंदी शरण केला आणि आनंदी शरण जाऊन भगवंताचा धावा केला हनुमान अखंड नाम धारका नवे पावला रघुकुल तिलकाय कपीश बुद्धी स्फुरली चोख सत्वर देख सरसावला ठीक आहे धावा केल्याबरोबर अशा प्रकारचा भगवंत त्या ठिकाणी काय होते त्याची प्रेरणा अशा प्रकारची देत असते ठीक आहे म्हणून जो धावा करतोय जो भक्ती करतोय त्या भक्ती केल्यामुळं त्या देवाला त्या ठिकाणी त्या म्हणजे जे प्रेरणा मिळत असती की प्रेरक ब्रह्म आहे प्रेरणा देते म्हणून अशा प्रकारचा धावा केला आता त्याचे भीत बी आहे जो होय मला आनंदी शरण त्याचे निवारी जन्म मरण शरणागता शरण विचे ठीक आहे हे झालं अलीकडचं शरण ठीक आहे पण खरी शरणागती काय कोणती आपुलेली भेटेली जाणीले जे एकपण तयाच नाव शरण म्हणजे देव आणि भक्त तुझा नाही ठाव ठीक आहे देव आणि भक्त हे दुसरे राहिले पाहिजे एक रूप झाले पाहिजे देव भक्त दोन्ही एक रूप झाले मुळीचे संचले जैसे तैसे त्यावेळेस भगवंत त्याच्यावर कृपा करतो आणि कृपा केल्यावर काय होत असते जी प्रेरणा आहे जी बुद्धी आहे सत्कार्याकडे जाण्याची ती बुद्धी निर्माण होती आणि त्या अंतःकरणामध्ये ती स्फूर्ती निर्माण झाली मनेयवारी कायची चिंता निदांत का झालवाता सगळा पर्वतची तत्वता नेमू सर्वता उचलवली कारण विचारा वाचून सापडे न सोय धरावे ते पाय आली ठीक आहे कारण विचार केल्याशिवाय हे परमार्थातल्या जे काही गणित आहे ते सापडत नाही आपण विचार करायचा ठीक आहे पण विचारामध्ये फरक आहे आमच्या हनुमंतरायाने विचार केला विचार केल्यावर मनामध्ये असं आलं एवढी कोणी चिंता ठीक आहे एवढी चिंता करायची काय काम कारण चिंताशे घटेचे तू आहे दुःखसे घटे शरीर पापसे घटे रक्षणी कहिले दास करी
पण कमाल महाराज मार्केटच होते, लहान होते. ते म्हणजे बाबा जरा गणित फिसकाय. ते म्हणजे कस काय म्हणजे चिंता बिन नाही चतुराई, दुःख बिन नाही शरीर, पाप बिन नाही लक्ष्मी, भूल गए दास के. कारण श्रीमंत जे माणसं होतात हे का नाही, आणि श्रीमंत झाल्यावरही तीच बोबायचे काय करू कसं करू. गरीब आहे पैसा मिळवण्यासारखा बोलत राहते काय करावं कसं करावं काय करावं कसं करावं हे का नाही. आणि श्रीमंत झालेले म्हणते आता काय करू कसं करू, आता काय करतो जे गाव लाव पळून गावातले बाई हे का नाही. म्हणून ह्या गोष्टी ज्या आहेत त्या चिंतेमुळे होतात. आमच्या हनुमंतराने विचारले आता काय चिंता करायचं का म्हणजे हे पर्वत जे आहे ते आहेच काय म्हणले, हे पर्वत सर्वांनी सुशेन वैद्यराजा तेथे ओळखीला औषधी ते उठविला सौमित्राने अर्धक्षण लागता. हे पर्वतच आपण मेडिकलच घ्यायचं म्हणा हे का नाही. त्यामुळे मेडिकल वाल्याला हे द्या ते द्या ते द्या त्याला आकर नाही, आपल्याला ह्याची आकर नाही हे का नाही. काय काय इथे डॉक्टर आश्चर्य येतात त्या मेडिकल वाल्याला कळत नाही हे का नाही. मग म्हणजे आता हे आपल्याला कळलं तर काय करू, मेडिकल कुठून न म्हणला. मग मेडिकल गेल्यावर त्याचं सुशेन जे हे का नाही तो परीक्षक आहे, तो सुज्ञान आहे. आणि त्याला काय औषधी आहे, कारण औषधीच्या कडवट पण होय अमृताची पुरवणी आज न दिशी परिकुणी प्रगट होय. कारण परमार्थ करीत असताना कष्ट होतात, दुःख होत आहे, पण त्याचा परिणाम जे आहे ते या आभामंडळामध्ये जे आहे हे सर्व शब्द जे आहे ते आकाशाचा गुण असल्यामुळं ते तुमच्या परिसरामध्ये घुमतात आणि म्हणजे कळत न कळत हे का नाही. ज्याला आपण समजा आपल्या भाषेमध्ये संस्कार म्हणत असतो ते संस्कार लहान मुलावर होत असतात, ते महिला मंडळावर होत असतात. आणि ते संस्कार झाल्यामुळं जी काही वाईट कृती आहे हे करीत असताना त्यांच्या मनामध्ये येते की हे करू नये ठीक आहे नाही. म्हणून हे लावायचं कशासाठी कटाटे ते हे करीत असताना दुःख होतंय, पण याचा परिणाम चांगला आहे. तसं आमच्या सुशेनाला कळतंय म्हणला हे पर्वतच उचलून नेऊ जरी उद्या आता येथं जर म्हणले उशीर जर मी करीत बसलो हे का नाही, दुसराच गमाला सांगित बसलो येथं तर पाचवा कवा सांगत द्या किती पुढे मला हे का नाही. म्हणून म्हणजे पटकन जाव चटकन लक्ष्मण उठवा पर्वते बनले सळकावा म्हणजे माझे बळ औषधीने बिबड्या सकळ मज केवळ पर्वतानं मांडली सळ हे का नाही. पर्वत पिंडोक असतं आणि ते नक्की सळ मांडतात. ते रामायण सांगणारे असू द्या ऐकणारा असू द्या हे गाव थांबचे गुन्हेगार पाडायचा मागे लागतात. हे पर्वताच्या डोसक्याचे माणसं असतात आणि ते म्हणला हे पर्वतानं माझ्याशी सळ मांडला आणि सळ मांडून मोहबळ काय ते पायाचा विचार करायला गेला. हरी मिनला रावणाशी गोवादरीने आवासी बरोबर उकडवण्याच्या कंदासी औषधीशी हाही मिनेला रावणाशी त्याचा अर्थ आहे की हा परमार्थ करून सुद्धा त्या अहंकाराच्या अधीन गेले हे का नाही. आणि त्याच्याने छळ करायला येरी कसं करी छळ येरी करते का माणूस नाही. कारण हे त्या म्हणलं आले रावणाशी म्हणजे मिसळ आणि मिसळल्यामुळे याच्या मनामध्ये छळ करायचं आलंय. पण याचा म्हणजे आपण पाहू याचा कंदच काढून देऊ म्हणला. आईचा विचार केला रावणाने भूतकाळ कापिलेली सुरा सुरा चरा चरा आणि त्याच्यामुळे सर्व भूताचे जीव आहे त्याचा जग आपला पुछे गुंडाळले पुढे खाणे शिखर कवरीने हाते अंदोलिता पर्वताती भूत्या काटे कनकती त्याच्या आश्रयाने राहतात ठीक आहे ना. भूते जीव बर का जे त्याच्या आश्रयाने राहतात त्या मेघ याला धक्का बसल्यावर बाकीचे दुःखी होणारच नव्हतं. त्या पर्वताच्या आश्रयाने राहणारे जे पशु पक्षी जे आहेत या आमच्या हनुमंतरायाने काय केलं गरगर 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 शेपूट त्या आपल्या पर्वताच्या भोवताला फिरवली
आणि लग दोन्ही हाताने हलविल्याबरोबर त्याच्या आश्रयात असलेले जे म्हणजे असणारे पशुपक्षी आहेत ठीक आहे नाही. आता एखाद्या माणसाच्या आधारानं एखाद्या लाखाचा पोशिंदा असते लाख म्हणजे दुसरं गेलं तर चालतंय पण लाखाचा पोशिंदा म्हणून ठीक आहे नाही. तसं हे सर्वांना आश्रय देणारा पर्वत बिचारा एक हलू लागल्यावर ते बुडत हल्ल्यावर ठीक आहे नाही. बाकीचे जे जीव आहेत ते म्हणजे चलचल कापू लागले आनंद लागले वरडू लागले कारण काय घडलं हे का नाही. कडकड अशा प्रकारचा येणारा दणदण हलविल्या बरोबर म्हणजे अशा प्रकारचं जिकडं तिकडं म्हणजे अशा प्रकारचा त्रिभुवन जे ते दण आणलं आणि दण आणल्यावर या शेषाच्या फणीच्या आधारावर पृथ्वी आपलं शास्त्र सांगते ठीक आहे ना. विज्ञान काय सांगितलं असेल की आपल्याला काही घ्यायचं नाही येतं पण शेष फण चढकला कारण त्याचा आणि याचा संबंध असल्यामुळं त्या शेषपणाला सुद्धा त्याचं डोसकं उठलं आणि उठल्यामुळं काय करू लागलं धनानिले पाताळा हरबलिनी लोकपाळा गुण देवता करबळा केला कोलारा सकळी केला कोल्हार सकळी की हाडमड झाली म्हणजे कुठं पाताळा झाली त्रिभुवनामध्ये सप्त पाताळ जे त्याच्या प्रकारचे खळवळलेले आहे. आणि हे लोकपाळ जे आहे लोकपाल म्हणजे कोण कारण त्या ज्या प्रांतामध्ये जे जे काही अशा प्रकारचे म्हणजे प्रधान असतील राजे असतील आणि याला लोकपाल म्हणत असतात. लोकांचं संरक्षण करीत असतात. गावात सरपंच आहे हे का नाही शुद्ध मराठी भाषेमध्ये त्याला लोकपालच म्हणायचे हे का नाही. म्हणून हे घालवले कारण प्रजेची जबाबदारी आहे म्हणून ते घालवले. देव सुद्धा गजबजून गेले भेदे परानी वनचरी ससे वैसे करसा तगरे चौफेरी करती या पर्वताच्या आश्रयावर राहणारे जे पशु आहेत हे का नाही सस्य असतील तगर असतील जे काही जीव असतील ते म्हणजे आपला जे आधारच जे हे का नाही हे जर समजा डगमग करायले हे ध्यानावर नाही ध्यानावर नाही म्हणजे हे आता इकडचं जागा सोडून दुसरीकडे जाऊ लागला पुराडी ते गावातल्या माणसाने काय करा घरचा कारभारी आहे समजा त्याला मेरू म्हणा हे का नाही. ते जर समजा लवडू लागलं तर घरच्या माणसाने काय करावं रानोरान मोठमोठ्या श्रीमंताच्या बाया रोजानं जायची इलाज आणि तसं ते सस्य तगरी म्हैशी जे हे बापू ते रान सोडलं दुसऱ्या रानात पळू लागलं. जे हत्ती जे ते किंकाळू लागले सिंह निरकाळ्या फोडू लागले आंदोलना दुलवारी भुजा कातरी सगळी त्याही जाती करे धरली शरणाई काही काही दिवस येते घाबरले आणि घाबरल्यावर त्याला आकांत वाटला. आकांत मरणाचं भेव प्रत्येकालाच आहे. त्याने आपल्या दातामध्ये तरण धरलं आणि हनुमंताला शरण आले. दिशा लंगिल्या पक्षी कुरी सरपण झाले पाताळी दिग्गजा वैसली तारी दात ठेवी कृताता म्हणजे अशा प्रकारचे दाक्षिणी भरती हे का नाही या पृथ्वीला आधार आंतरिक पाळायचा आहे आणि ते सुद्धा अशा प्रकारचे गजबज करू लागलेले आहे. हे जे पशु पक्षी जे आहे जीव जे आहे हे सर्व म्हणजे आरबळलेले आहे. पंचवीस उंची धोरायचा बरोबर सविस्तर कपित्रे सत्वर उपरिला योजने उंच हे का नाही आणि 5 योजने रुंदी. आता हे 10 आणि 5 हे 12 मेसेज येते हे का नाही. आपण 10 चे 10 म्हणजे आपल्याला गणित पाहणार म्हणजे कशाचं उतरलीचं गणित पक्क आहे हे का नाही. पण संतायला काय सांगायचं हे गणित आपल्या डोसक्यातच नाही. 10 योजने म्हणजे 10 इंद्रिय हे का नाही. 5 योजने म्हणजे 2500 आणि हे जे आहे ते हे उपटून फेकल्याशिवाय याचा कद उपटल्याशिवाय ती औषधी दिवी औषधी आहे ती कशी मिळत हे का नाही. म्हणून याला संजीवनी औषधी म्हणतात. आणि हे कंद जे हे कंद म्हणजे ते हे का नाही देहाच्या निराशे पाहिजे अठाया जो माझी काय ऐशी मिळे
हे सरे उरला उरे विठ्ठल एकच शिल्लक राहते विठ्ठल, दुसरं काही शिल्लक राहत नाही. म्हणून हे 5 योजना शासनानं रुंदी आहे, 10 योजना उंची आहे, हे आपल्या बाजूला काढायचंय आणि ते काढल्याशिवाय औषधी घेता येत नाही. बरे आकळणी पायी पर्वत परिला दोई बाई गगना उतरला नवलाई श्रमणाई आणि मात्र पर्वत कवळला दोही बाई, दोन्ही हाताना अशा प्रकारचा कवळेला शेपूड गुंडाळलेली आहे, धडधड उपटला हे का नाही आणि गुडात मोठे केलं आकाशात. श्रम नाही ते श्रम म्हणजे काय, थकवा नाही, घायवर नाही, काय नाही तर मुखामध्ये नाम आहे, हातामध्ये काम आहे, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम जाईल भो श्रम सुख होईल दुःखात हे का नाही. कष्ट करीत असताना ज्याच्या मुखात राम आहे त्याला श्रम होत नाही आणि ज्याच्या मुखात काम आहे ते दुःखी झाल्याशिवाय राहत नाही. छत्रांक झेनी बाळक गडसुदा दटकमळ रेखा तैसा चालिला कपिनायक गिरी आलोली का उपडोली ठीक आहे. कारण तुम्ही आम्ही काम करीत असताना बाबा ही शिकवण आपल्याला काम करीत असताना कसं केलं पाहिजे ठीक आहे नाही. जशी काही झेलीत चालला छत्रा, जसं लेकराने छत्री धरावं ते जसं डुलत डुलत शाळेत जावं हे का नाही. जसं हातीनं कमळाचं फुल तोडावं आणि त्या कमळाच्या फुलाला खेळवीत राहावं हे का नाही. तुम्ही आम्हाला काम सांगितलं हिंदा बापाने काम लेकरायचं ते पाय कर काही घरी घरी नसेल का पाय दोघा हे का नाही. ह्याच्या उगाच कामाचा आज काय येईल भरी म्हणतो तुम्हाला हे का नाही. काम करायचे कोणते तर जीव लावून केलं पाहिजे हे का नाही. आणि जीव लावून काम केलेलं त्याला कधी काम केले घेतात. मजूरदार असू द्या ते सुखी आहे, श्रीमंत 10 एकरवाला 25 एकरवाला असू द्या ते आळशी असेल तर दुःखी आहे. द्रोणागिरी पर्वत आहे आणि पर्वत असल्यामुळे त्या पर्वताला उचलणारा कसा आहे हे का नाही. त्या पर्वताला उचलणारा कसा आहे, अंतू बाहेरून चोखाळू सूर्य जैसा उजाळू तत्वा तिचा पायावर देखना जो असा असणारा आमचा हनुमंत त्या दिव्य औषधी आहे. आता दिव्य हे प्रकाश दाखवणारं एक वाक्य हे का नाही. म्हणून अशा प्रकारचं ते आकाशामध्ये चालला तर लख 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 इकडे तिकडे प्रकाश पडला तरी आधार प्रकाश माझा नदी सवेग उडत जाता अयोध्येचा प्रदेश पावता भरते तत्वता देखी काय सांगा म्हणजे अशा प्रकारचं तळी अंधार अंगवरी उजेड ठीक आहे. तळाव खाली काय अंधारच आहे. आता दुनिया लोकांना माहिती दिव्या खाली अंधार म्हणतच असतात म्हणच आहे बापू. पण आता दिव्या खाली अंधार राहिला, दिव्याच्या वरी अंधार झाला. मग आता दिव्याच्या वरी अंधार झाला म्हणजे काय झालं, त्याचा अर्थ काय झाला. दिव्याच्या खाली अंधार आपण पाहिला, आता दिव्याच्या वरी अंधार झालाय म्हणजे डोसक्यात अंधारच. कारण आताची परिस्थिती अशी आहे बापू. पहिल्या लोकांना जर समजा आता 4 माणसाची दोस्तानी जर असते तर कोणाच्या घरून 2 पायल्या जर माल आणला तर ते 4 जण जे ते तुला नाही भेटला का नाही याच्यात शेरभरणी म्हणायचे, एकोणीकावर प्रेम करायचे. आज सर्वांच्या घरी सुकाळ हे का नाही. आणि सुकाळ असून सुद्धा पोट भरायची आता काळजी राहिली नाही. कारण या माणसाला दरिद्रीला माणसाला 3 दुःख असतात गरीब माणसाला. एक गरिबीचं दुःख, रोगराईचं दुःख आणि जन्म मरणाचं दुःख. श्रीमंताला फक्त 2च दुःख असतात. कोणते दुःख असतात, रोगराईचे दुःख, मरणाचं दुःख. गरिबीचं दुःख आहे का, मग आता तुम्हाला आम्हाला गरिबीचं दुःख नाही आहे का, नाही मग का रोगाला काय परमार्थ करायचा. आता हे त्या संतांच्या बोलण्यावरून कसं आहे झाले रामराजे काय म्हणून आमाशी धरणी धरी पिके काही ओळख आमाशी हे का नाही. आता धरणी पीक धरायली ज्या रानामध्ये हे का नाही 20 एकरामध्ये 25 क्विंटल 10 क्विंटल माल होत होता, आज तिथं 300 क्विंटल माल व्हायला तरी बोललाय काय करावं कसं राहा मर जाऊन काय करतो
हे का नाही. म्हणून अशा प्रकारचे विषय जे आहेत हे आपल्या करताय, हे आपल्याला शिकविण्याकरताय. म्हणून अशा प्रकारचा तो आधार जे ते तळात पडला, वरी उजेड पडला. ही पर्वत घेऊन हनुमंत कुठे गेला? अयोध्येच्या प्रांतामध्ये गेला. आता अयोध्येच्या प्रांतात गेल्यावर भरत हे कोणाचा सेवक आहे? रामाचा सेवक आहे. भरत हा क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाचा धर्म काय? या आपल्या लोकांवर वाईट संस्कार होऊ नये, हे का नाही. म्हणून आमच्या भरताची नजर वरी गेली तर काय पाहिलं? अति निष्कित झाला बनी निबिडला तरी असतार जरी काय जाताय नगरी लक्षिताची नील करण्या. कारण क्षत्रिय, हे का नाही. आजही सीमेवर आपल्या जे सीमा म्हणजे जवान जे ते त्या सीमेवर रात्रंदिवस बर्फामध्ये अशा प्रकारचे राहतात, हे का नाही. आणि डोळ्यात काजळ घालून राहतात. त्याच्यामुळे तुम्ही आम्ही सुखी हो. आपल्याला ते झटकाच माहित नाही, हे का नाही. जुन्या माणसाला काय काय रजाकारी माहिती होती बा, रजाकारी, हे का नाही. अहो पळता भूल थोडी व्हायची. आज आपल्याला जतन करायचे. हे क्षत्रियाचा धर्म आहे, तुमचा आमचा धर्म नाही. मग ज्याचा धर्म त्याने करा. आमचे भरत हे क्षत्रिय आहे आणि ते रामाचे सेवक आहे. या राजधानीचं संरक्षण करणं, हे का नाही, हिचे संस्कार जोपासणं हे आपलं कर्तव्य आहे. वरीने जर गेली पाहिलं म्हणजे रात्र तर भयंकर दिसायलेली अर्धी रात्र आणि या रात्रीमध्ये असा प्रकार जे चाललेला आहे हे काय असावं म्हणजे बरोबर त्याच्या लक्षात आलं नाही. इंद्र वैश्वरा विमानी सगळे अप्सराची मुनी तिला करिताई गगनी राजमणी सेना. अनुमान लावला. कारण जे समजा राज्य म्हणलं की त्याला रजोगुण लागतच असते, हे का नाही. परमार्थ म्हणलं की सत्वगुण लागतच असते आणि हाणामारी करायची असली तर तमोगुण लागतच असते, हे का नाही. म्हणून आमच्या या भरताने विचार केला राजा असल्यामुळे, हे का नाही. काय विचार केला की हा इंद्र जे आहे हे विमानात बसून अप्सरा बरोबर घेऊन हे विमानामध्ये चाललंय आणि असे लोक जे, हे का नाही, की असे लोक आपल्या प्रांतात नसायला पाहिजे. कारण आपली प्रजा बिघडत या काळजीपोटी काय करतात. अंगजाने वात सुनला तेने औषधी दान उठिला धनी विचित्र म्हणला तो आहे तिला बनलाय. म्हणजे सिंह आता हनुमंताचा वेग आणि वार चुकलेलं त्या वाऱ्यामुळे जे ते आवाज येऊ लागला, सुगंध अशा प्रकारचा येऊ लागला. याने अंदाज लावला हे राजा आहे, इंद्र आहे. आदर केला लावला असेल. मोगऱ्याचं गद्य म्हणून याकडे घ्यायची माहिती असते आणि ही डायरेक्ट त्याचाच वाशी आलाय. म्हणे केवळा उद्धट वाद्याला मुनी अद्भुत अप्सराचा विमानात सैला विचरत आकाशी. एवढा हा उद्धट, हे का नाही. अहो हे काही माणसं किती उदाट असतात. उद्धट या शब्दाचा अर्थ कसा आहे? कोणालाच न तू मानणारा, याला काही हे का नाही म्हणणार. आज काही मर्यादा हे म्हणलं माझ्या प्रांतातून जी आहे ती अशा प्रकारच्या अप्सरा वारांगणा घेऊन चाललाय. सोयी ठेवून वारांगणा विमान हिंडवी गगना उलघोनी साधू सजना कर्याकन उन्मता. काही माणसं वारांगणाचा अर्थ सांगतात सुद्धा, हे का नाही. पण मला वाटतं हे अर्थ समजायला माहित का, हे का नाही. जे तुम्हाला माहित नाही हे सांगण्यात काय नव्हतं. तुम्हाला माहित नाही ते सांगा. आता वारांगणाचा अर्थ काय काय सांगतात ते तुम्ही आता मला या गोष्टी जरा करू वाटत नाही, हे का नाही. वारांगणा म्हणजे तू भक्तायला सुद्धा अशा प्रकारचं म्हणजे एक माऊली. परमार्थ करायचं जर असेल तर मी काय केला पाहिजे? कपट मनामध्ये नसलं पाहिजे, अहंकार नसला पाहिजे, द्वेष मनामध्ये नसला पाहिजे. आणि जर हे करून परमार्थ करीत जर असेल का माऊली त्याला उदाहरण केलं का कांताची मानसी रिगोनी स्वैरिकी जैसी राहते त्याशी गाव आहे. कारण काही स्त्रिया ज्या आहेत ह्या नवऱ्याच्या शब्दाच्या पलीकडे जात नाही, हे का नाही. पण कशा करता? आपल्या मनातला काम पुरवण्याकरता त्या नवऱ्याच्या पुढं करतात, हे का नाही. आणि त्याला त्याचा भरोसा संपादन केलेला प्रचार करतात. तसं आमच्या काळदेवीनं मागे केलं, हे का नाही. काय केलं? भगवे वस्त्र धारण केले, महाराज झालं. हे सुद्धा त्याच कॅटेगरीमध्ये बसत असतं,
ठीक आहे ना. म्हणून परमार्थ करायचा लय करायचा तर थोडाच करा, पण निका केला पाहिजे म्हणतात. जो त्रिसरे निरत झाला मध्य प्राशनी वाटला, जो धनरवी उरला ज्याचा विना विवेक. नाथ महाराजांना ते रूपक केलेलं आहे आणि ते रूपक करून आम्हाला आम्हाला अशा प्रकारचं मार्गदर्शन करायचे प्रयत्न केलेले आहे. कारण जो स्त्रीशी व्रत झाला हे का नाही, एक मुद्दा जो म्हणजे धनलोभी आहे, दुसरा मुद्दा हे का नाही, आणि तिसरा मुद्दा हे का नाही वाफच जे घेतोय, तिसरा मुद्दा वेचा गमनी जे रत ते सर्वदा उन्मत नाथ वे स्वार्थ पर्वत स्वच्छ विचारात खरं संत वैशेषी व्रत हे का नाही, ते सदा उत्मन हे का नाही, पण त्याचा परिणाम माऊली सांगतात. वैशा भोगी कवडावेचे मग दारही जपून येते, तैसे लाजीर वाजे दीक्षिताचे काय सांगू हे का नाही. दीक्षित कोणाला म्हणतात, फळाच्या आशेने जे भक्ती करतात त्यांना दीक्षित म्हणतात हे का नाही. मग तसं हे पुन्हा म्हणजे ते काही अशा प्रकारचं हे का नाही. संत फार समजून सांगतो तो, कारण धर्मपत्नी धांगडी पोषिता एका ओढी हे का नाही, का अपरवडी आणावी अंगा हे का नाही. आता धर्मपत्नी आणि धांगडी तुम्हाला सांगतो हे का नाही, धांगडी तुम्हाला कळणार नाही. धांगडी एक वारांगीलाच म्हणत असतात हे का नाही. मग बायकोचे समजा जे काही लहान पुरवायचे त्याने तेच खर्च आहे हे का नाही, आणि बाहेरच्या बाईचे पुरवायचे त्याच्यापेक्षा दुप्पट आहे हे का नाही. मग घरच्या बायकोला समजा सोडा हे का नाही, ती फेरून लावली आणून द्यायला नाही काहीच नाही का आणून नाही हे का नाही. म्हणून घरची बायको पोसायला म्हणले राहिलं आपलं काहीच चाललं नाही, आणि बाहेर म्हणलं ना तर गाड्या घेऊन हिंडू लागलं. वेषधारी विचारे सदा रसने खर या शब्दाचा अर्थ गाढव हे का नाही. गाढव म्हणणं हे पण झालं, हे इतकं गाढव हे का नाही. रोज ऐकायले रोज चांगले संगीत आहे, आणि तरी म्हणजे त्या वैशिष्ट्या दारामध्ये हिंडायले लाता हरिता उरावरी प्रीती धावे समुख खरी वदा विघाता मुखावरी आवरी करी हे का नाही. गाढव जर समजा एखादा त्या मैदानामध्ये भुललं हे का नाही, भुलल्यावर ते ती बिचारी पुढं पळते, हे मागं पळते हे का नाही. ती बिचारी लाथा आणल्यावर त्याला त्या लाथेचा राग येत नाही हे का नाही. आणि बापाची जर लाथ लागली तर म्हणते बाबा तुम्हाला कळत नाही का, वय झाले थकली की आता, आणि आता तुम्ही मारायली का म्हणून. बापाची लाथ लागली तर असं म्हणते, आणि तिची लाथ लागली म्हणते वा मी केवढ्या भाग्याचा तैसा पुरुष कामाचारी सुख जीवानी निरंतरी पाऊल जाऊन दूरी हृदयावरी ठीक आहे. तैसा पुरुष कामाचारी पाऊल जाऊ नये दुरी, पाऊल जाऊ देणे दुरी या शब्दाचा अर्थ आहे ठीक आहे. गाढवाचा एक प्रत्यक्ष तुम्ही आम्ही पाहिलं, पण हा स्त्रीशी जो व्रत झालेला आहे त्या स्त्रीचा शब्द सुद्धा ओलांडत नाही हे का नाही. कसा ओलांडत नाही, तिने जे म्हणलं ते करते हे का नाही. अशा प्रकारचा या कामाच्या नेता कामे नेले चित्त नेती अवलोक मुख हे का नाही. संत सुद्धा त्या कामाला घाबरले आणि भगवंताकडे मागणी करतात हे का नाही. ते भगवंताकडे मागणी करतात, जे प्रमाणे तर बसत नाही पण आपल्यासाठी सांगायलो. म्हणून भगवंताकडे तुम्ही काय मागावं ठीक आहे नाही. भगवंताकडे काय मागायचे आम्हाला विचार, आपले भक्ताला विचारलं पाहिजे. कामे नेले चित्त नेती अवलोक मुख बहु होता हे दुःख फुटो पाय हाते. हे विचार म्हणजे कोणी केला पाहिजे, परमार्थात गेलेला तरी केला पाहिजे. मने जन्मांतरीची फरली भागे इथे पादकवर दै लागे देवे दंडेली आवागे व्रतावरागे कळसती
कोणाचं? या कामाच्या पुरुषाचं. कारण प्रत्येक माणूस त्याचा विषय त्याला चांगलाच वाटत असते बरं का. भुई पंक्तीचे किडे काय शेती येते, त्या कुवामध्ये राहणारे किडे त्याच्या चिड शेती का नाही. तसं हे त्या कामाच्या याच्यामध्ये धुंद असल्यामुळं हे काय नाही, तिच्याच आज्ञेमध्ये राहत असतं. आणि आज्ञेत राहून जर समजा काही माणसं इकडे रामायणाकडे येऊ लागले, परमार्थ करू लागले, हे का नाही, काय म्हणले हा बाई लोक घरदार सोडलं आणि रातभर म्हणली त्या बायाने गळीने तिथं मंदिरात जाऊन बसले. सीतामाची ऐशी रीती ऐकावत्या बाजी स्थिती वेचून पदरती संपत्ती सोय होती कामामध्ये व्रत झालेल्या माणसाचं सांगायचं त्याला लेकराची कदर नसती, बाळाची कदर नसती, संपत्तीची कदर नसती. आपण पाहिलेले बरेचसे असे मोठमोठे पहिले आता यायच्या जुन्या काळामध्ये मामाच्या हे ना फडके गावात तमाशे राहायचे आणि त्याच्यामध्ये हाटकर तो भरते त्याच्यात तुझ्या मारायचे. काही दिवस आमचे रेल्वे महाराज होते पण त्याच्यात खरं बोलाय काय पुढे बोलायचं हे का नाही. काय घर केलं काय, धार केलं काय, बायको मरायली काय, ढेकलं कुठे काय करायचे याचा काही वेळ नाही. ते गाण्यावर गाणी बोलायचे हे का नाही. हे झालं म्हणजे त्या स्त्रीमध्ये व्रत असणारच. आता दुसरा नंबर आहे दारू पिणारा हे का नाही. आता दारू पिणारा नंबर कसा आहे, पदरचं धन म्हणजे खर्च करतात हे का नाही. आणि पदरचं धन खर्च करतात हे कशा करतात हे का नाही, ते सुखा करतात. पण सुखाचे जे काही मार्ग आहेत हे चुकले. हे बिचारे दुःखासाठी करीत नाही, सुखा करतात. पदरचं धन म्हणजे खर्च करतात आणि त्यात देव जास्ती झाल्यामुळं एखाद्या म्हणजे नालीमध्ये पडतात हे का नाही. तोंडामध्ये नालीचं पाणी गेले काय, काय गेले काय हे काही त्याला कळत नाही. म्हणतात सदाव कर्मेश्वरी आत्मा निष्कामे तरी डोळ्या पुढे तिसरे रोकडे मोक्ष. वहीमध्ये 3 गोष्टी सांगितल्या. ह्या धनामुळे काय, कारण हे सुख जे ते भोगता येते हे का नाही. जर समजा मर्यादित राहिल्या धर्माच्या कामा याच्यामध्ये राहिला आणि धर्म सोडण्यात काय होतंय, स्वधर्म जरी लोकला हे का नाही तरी सर्व सुखाचा थारा मोडला. दीपासरी हरपला प्रकाश जाय म्हणून म्हणजे प्रकाश गेला ना नाराज हे का नाही. मग हे त्या एवढं मोठं म्हणजे या धनाने काय होतंय हे का नाही. यही जे ते लेकरं बाळ तुम्ही सोयरे राहिले समजे सुखामध्ये राहू शकता. एक काम. दुसरं काम, सकाम जर अशा प्रकारचं दान धर्म केला तर त्याच्यामुळे स्वर्ग मिळते. आणि निष्काम जर तुम्ही केला दान धर्म तर त्या दानाचं फळे अंतकरण शुद्धी होती. अंतकरण शुद्धी झाली म्हणजे मल जो नावाचा दोष जातो ठीक आहे. मल नावाचा दोष जाणं म्हणजे मल या शब्दाचा अर्थ आहे पाप करण्याची वृत्ती ही नाही. आणि दुसरा जो दोष असणारा आवरण नाव म्हणजे विक्षेप नावाचा आहे तोही जातो. समाधान अशा प्रकारचं होतंय. आणि तिसरं जे असणारा आवरण म्हणजे मी कोण आहे ठीक आहे. हे मी कोण हे इथपर्यंत अशा प्रकारचे या धनानं जाता येते. पण बिचारे फसले आणि फसल्यामुळं त्या धनाला माझं म्हणून काय घडलं, तेरी जात बघाती संपूर्ण नरक सेवन. हे धन कसं आहे ठीक आहे. या धनामुळे जर तुम्ही मर्यादित राहिले, चांगले राहिले तर तुम्ही मस्त बंगला बांधसा ठीक आहे. त्या बंगल्यामध्ये लेकरायला बाळायला शिकवसाल, ते शिकून मोठे होते ठीक आहे. सुख समाधान अशा प्रकारचं घरात लाभलं. दुसरा विषय स्वर्ग प्राप्त होईल. तिसरा विषय अंतकरण शुद्धी होईल. पण एवढं हे धनाचा म्हणजे परिणाम असा आहे जर चांगल्या कार्याला खर्च केलं ठीक आहे. कारण हे चांगल्या कार्याला खर्च केलं तर असं होतंय. पण एवढे या धनाचा लाभ असताना बिचारे काय करतात, पदरचं धन विकतात ठीक आहे, देतात. आणि आता तुम्ही पहा दुनियाची रीत कशी आहे. दारूच्या दुकानावर माणसं 2-2 कोण जातात आणि दूधवाले
म्हणतो घरी आणून. तसंच आहे कथेमध्ये इकडच्या तिकडच्या वागे आणणाऱ्याला दोनदा दोनदा तीनदा सेवा मिळते आणि चांगलं सांगणाऱ्या नाही बस झालं म्हणतात उठा. स्वप्नी कती सुख जन्मादार देख बघितली हे झालेले आहे हे का नाही त्या सर्वस्व त्याचे धन त्याला झालेलं आहे हे का नाही पैकात पाहिजे याच्याशिवाय दुसरं त्याला सुधरत नाही किती जरी पैसा झाला त्याला सुख मिळत नाही म्हणतात हे का नाही कारण सुख कुठे आहे संतांच्या विचाराने सुख वेगळ्या ठिकाणी सुख वसे एके ठाई बहुपाई संतांचे हे का नाही अशा प्रकारचं जिथं सुख आहे तिथं ते म्हणजे जात नाही आणि ते धन किती जरी आलं हे का नाही तरी त्या आईला पण मी सांगून गेलो धनाचा विषय नाही ते मिळवायसाठी परेशान आहे आणि आहे ते काय करावं याचं त्याला काही कळलं हे का नाही ते एक इकुलीला बघा घ्याले एक आमच्याला घ्याले ते खडकत येतात आणि हे खडकत येतात आणि हे मरायले त्या परळीच्या बस स्टँड करता काय त्या तरी त्याला बिचारायला सुख नाही म्हणतात मरणांत झटे घेता रुकानमी सर्वता तथापि सायास करिता आलस चित्ता उपदेन सायास करीशी प्रपंच दिननिशी हारशी नभसशी कवन्या गुणे हे का नाही कारण मरणांत झटे घेता रुखा मिळेना हे का नाही एक रुपया मिळवायचा असं तर ते किती बिचारे कष्ट करते त्याचं त्याला माहित एवढं कष्ट करून आणलेलं धन आहे काय सांगावं तुम्हाला हे बाया बिचारे रोजानं जातं रोजानं जाऊन त्या मुंड्याशेड करता त्या पैशाचा माल घेऊन घरी येतो आणि त्या बाया पुन्हा दुसऱ्याची रोजाला गेले हे बाजार त्याच्यातच उतरतंय हे का नाही दुकानावर येतंय आणि ते वाफाच्या माणसानं वाफाच्या गोष्टी पिल्या पाहिजे त्याच्यात पावले राहते म्हणून अशा प्रकारचं त्याचा समज असते म्हणून एवढं जे झटी घेऊन पैसा मिळत नाही पण ते पैसा म्हणजे असा प्रकारचा का ऐसे आईशा कष्टे मिळे तेव्हा उपाय बरे निज शरीर कष्ट दिले जेणे भय निज मोक्ष शरीरा येणे सरे किंबहुना येत झाले चिरापूर हे का नाही या शरीराने त्या भगवंताला प्राप्त करायचं सोडून रात्रंदिवस त्या पैसा 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 हे का नाही पैशाशिवाय त्याला दुसरं काही दिसत नाही पैशाशिवाय त्याला न दिसल्यामुळं महाराज म्हणतात एवढं मोठं सेवा देवे दिला देव भजना गोमटा आणि तो झाला फाटावादी केला हे का नाही देवानं तुम्हा आम्हाला देह दिलाय कोणता दिलाय चांगला दिलाय चार पायाचा दिला असता ते भक्ताला हिंडायला तसं होत होतं हे का नाही तरी माणसं ते देह काय देहाचं बोल काय हे त्याला कळत नाही कारण देह कसं आहे देह उत्तम चांगलं हे का नाही देह सुखाची घोसुली देह साधे होय केले साधिले देह साधिले प्रभ्रम हे का नाही म्हणून असा मोल देह देवाने दिलेला आहे आणि ते त्या पैसे मिळवण्याकरता अशा प्रकारचा खर्च करतात आणि त्या देहाने कष्ट करून पैसा जमा करतात जेने भोगी सर्व भोग जेने साधे बाळगा जीवा शिवरी भाग जेने भोगीचे ये भोग ठीक आहे ज्या पैशामुळे इतका भोग तुम्हाला कोणताही प्राप्त होते हे का नाही ते भोग भोगायचा सोडून देते हे का नाही या लोकांनी काय हुदा नाही म्हणते हे का नाही आयुष करावे करून द्या म्हणते हे का नाही ते आयुष करीत नाही विचार हे किती श्रीमंत असते तर फाटकेच घालून गावात फिरते बरी दिवस फिरते काय काय बाजार आता काय आता तुम्ही म्हणजे काही तुम्हाला थोडं काय अवघड वाटत आता जे पोरं शिकलेली मोठमोठ्या पगार 40-50 हजार सुद्धा लाख रुपये पगार आहे ते गावामध्ये आल्यावर कसे वागतात पाहा तुम्ही इतकीच पॅट घालतात काय म्हणतात आपण नाही बसायचं शरम वाटायला पाहिजे एवढी पगार म्हणल्यावर एवढं धन म्हणल्यावर त्या
धन भोगण्याकरता आहे ना, त्या धनानं भोगीचे येईल को हे का नाही, त्या धनानं जोडे स्वर्ग पुन्हा तिथवही आलेली आणि त्या धनामुळं घडे म्हणजे जोडे महायोग हे का नाही. मग महायोग कोणता घडतंय, शिव आणि शिव हे का नाही. हे दान धर्म जे केलेले त्या दान धर्माच्या पुण्याईनं अंतकरण शुद्ध होऊ. जीव काय शिव काय, जीव शिव दोन्ही पैसोनी एका असेली जयाच्या हाते भोवनी विराज हे का नाही. म्हणून अशा प्रकारचा एवढा त्या धनामुळे योग घडायचा ते सोडून देत आणि पैसे जमा करीत बसत. दुःखी समजते संगतीची, म्हणजे सर्व दुःखी आहे. राजा दुःखी, दुःखी प्रजा दुःखी हे का नाही, सर्व दुःखी आहे. म्हणून एवढे या तुझे दाते हे का नाही. आता संतांना दाता यायला म्हणलं नाही बरं का, संतांना दाता यायला म्हणले आज या गावाले हे का नाही. दाता तोची एक जण नारायण स्मरवी हे का नाही. म्हणून दाती हे नारायणाचं भगवंताचं भजन जे घडून आणतात ते खरा दाता. हे नाशिवंते काय नसरे हाय जाते हे का नाही. दुसरं किती दान घेऊ द्या त्याच्यानं हाय संपत नाही, पण यांना हाय संपत असते. म्हणून दाता तोची एक जण नारायण स्मरवी. म्हणून हे एवढे प्राप्तीचे दाते पण नुसतं धन धन करतात. देवा जन्म नेनती काही सर्व काळ ठाऊका नाही, राधाची संभावना नाही, निराश पायी सदा एवढं ते धन मिळतात, एवढं धन मिळतात, इतके कर्पण असतात, इतके कर्पण असतात हे का नाही की कोणत्याही प्रकारचं म्हणजे अशा प्रकारचं जे काही पर्वकाळ आहे हे का नाही, तिथी आहे, पितृतिथी आहे, बारशी आहे किंवा त्या चांगली अशा प्रकारचे जे काही सण असतील या सणावाराला सुद्धा जवळचा पैसा खर्चित नाही. जे धनाचा विचार होईना ते दानची जाऊ पायी, सणावाराची नेणे सोड अतिथी येते काय करीना. धनाचा रुपया जर खर्चायचा असता तर जाऊ पाहिजे हे का नाही. पैसा खर्चीनं मला त्याच्या जीवावरच येतोय हे का नाही. आणि जीवावर आल्यावर नेणे सणावाराची सोय. आता भागवतामध्ये फार सुंदर अशा प्रकारचं एका ब्राह्मणाची कथा आलेली, अतिशय सुंदर अशा प्रकारची. ते पहिले इतकं चिकट होतं, इतकं चिकट होतं, पण त्याला एकदा उपरती झाली की ते विदेहीच अशा प्रकारचं झालं हे का नाही. म्हणून या धनाकरता त्या सणावाराची सोय एकदा तिथं अतिथी करील का हे का नाही. अतिथी आला त्याने येवा पाणी पिवा चहा पिवा जाऊ तर त्याला काहीच मिळत नाही. कारण आपण अपमानली अतिथी जे सुकृताची संपत्ती साई खड्याची गती सूत्रतंतू हे का नाही. म्हणून अतिथी आला की काय करावं, कसं खाऊ घालावं, कसं संतुष्ट राहील हे माणसाच्या ध्यानात पाहिजे. अन्न बचवायचं त्याच्या ध्यानामध्ये आहे. त्याला चिंगूस म्हणतात, त्याला सण कळत नाही, वार कळत नाही, त्याचा अतिथी येऊन काय उपाशी जाईल म्हणतात. संपत्ती ते ठेवीच्या निगुती तोटी दगडमाती गालीती आपण मरती धुळी खात. कारण असं ते धन हे का नाही. एक 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 पैसा जमा करायचा आणि जमा करून आता पहिल्या काळामध्ये आता बँक आहे हे का नाही. आणि बँक काय असते, काही लोक या विमाने काही मग हत्या केले, कोणाचे 40,000 तिकडं, कोणाचे 50,000 तिकडं. कारण का 6 महिन्यात म्हणजे 15% व्याज हे का. त्या राज्यानं म्हणतात तिकडं असे कैक लोक पुढे आजच्या काळात. आणि पहिल्या काळात जे होतं ते बँका फिक्या नव्हत्या. पैसा जमा झाला की भोई उकरायची त्याच्यात घालायचं की पुन्हा ज्यावेळेस उकराय जाईल त्यावेळेस त्याच्यातून सरप निघायचा ना ते इथून निघायचं हे का नाही. आणि पुन्हा लय उकराय गेले तर पोटात धुळत मातीत जायची, दुसरं काहीच नाही म्हणतात. तिन्ही एकत्र देती मिळती ते दुःख किती सांगारे. एका एका व्यसनाची अवस्था आहे हे का नाही. दारू पिणारा तर सांगितलंय,
दुसरीच्या म्हणजे लोभी जो माणूस आहे त्याचे सांगितलंय हे का नाही. आणि तिसरा धनाच्या चिंबूस माणसाचं सांगितले. माणसं रामायणाला आले तरी पैशाच्याच गोष्टी हे का, भजनाला गेले तरी पैशाच्याच गोष्टी, मर्दन लावायले तरी पैशाच्याच गोष्टी. अरे पैशाच्या गोष्टी करायला तिकडे खूप टाइम आहे तुला, आला का आले तर मरण तिकडे चांगल्या गोष्टी द्या पैशाच्या. इथं काय सांगायला बोलण्याची नाही. आता देवा वाचून काही एक सरे केला नेम देवा दिले क्रोध का, ही वृत्ती परमार्थात आल्याला असाय पाहिजे. ऐका जीवने मातला विमानी विसरत एकला, सजनाचा उलटू केला उन्मत छायला ऐसा म्हणजे या तिन्ही जे काही दोष आहे त्याच्यामुळे तो व्याप्त झालेला आहे का नाही. आणि उन्मत झाला. माऊली फार सुंदर बोलतो तो, वरी धनाची अमदिरा मत होऊनी धरून धरा, करते आकरते विचारला सवते केली का नाही. कारण धनाचा माझा असा आहे की त्या माझामुळं काय करावं काय करू नये, खोटं काय बोला हे पण कळत नाही त्याला हे का नाही. असा त्या धनाचा माज आहे. म्हणून आमच्या भरत म्हणले धनान माजले, विमानात बसलंय आणि एकटं हिंडायला म्हणला प्रभु रामचंद्र भगवान की जय, कपिवर हनुमान महाराज की जय, कानिनाथ महाराज की जय. सुरेश काळे सालेगावकर आणि भगवानराव कदम शेवाळा. भगवानराव सांगा की